आवाज सर्वसामान्यांचा। सातारा जिल्ह्यातील 8ही मतदारसंघात दणदणीत विजय मिळवून महायुतीने सातारा जिल्ह्याचा दबदबा राज्यात निर्माण केला। त्यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उच्चांकी मताधिक्य मिळवून मंत्रिपदावर दावेदारी सिद्ध केली। शिवाय जयकुमार गोरे यांच्या नावाचीही चर्चा आहे। याशिवाय शिंदे सेनेचे शंभूराज देसाई यांचीही वर्णी निश्चित मानली जाते। त्यामुळे याच्यापैकी कोणाला संधी मिळणार आणि सातारा जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे येणार याची उत्सुकता लागली आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यामुळे निवडून आलेले 8ही आमदार मुंबईकडे रवाना झाले आहेत। सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री कोण हे निश्चित झाल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे। सातारा जिल्ह्यात प्रथमच भाजपाचे 4 आमदार निवडून आले आहेत। तथापि मंत्रिपदासाठी भाजपातून शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा आहे। याशिवाय शिंदे सेनेतून एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक शंभूराज देसाई यांची वर्णी निश्चित मानली जात आहे। सातारा जिल्ह्यात आपली पकड राहण्यासाठी अजित पवार यांच्याकडून मकरंद पाटील यांचाही विचार केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जिल्ह्यात 2 लाल दिवे येण्याची शक्यता पाहता पालकमंत्री कोण याकडे लक्ष लागले आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।